everybody, my friends, dear students. Welcome to Natarkar's E-Classes. I am Chandrakant Eknath Marathe from Granted Primary and Secondary Ashram School, Surwani, Taluka Dadgaon, District Nandurbar. Dear friends, today we will start my English book 6, Standard 6. Friends, in 6th Standard English book, there are 4 study tours. Study tours mean unit. आधी आपण युनिट असे म्हणायचो. आता नवीन 6वीच्या पुस्तकामध्ये स्टडी टूर हा शब्द युनिटच्या ऐवजी वापरण्यात आलेला आहे. आपल्या 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये एकूण 4 स्टडी टूर्स आहेत, म्हणजे 4 युनिट आहेत. लेट्स स्टार्ट युनिट 1, स्टडी टूर 1. पहिल्या स्टडी टूरला सुरुवात करूया. 1.1 सॉंग्स ऑफ हॅपीनेस. 1.1 पोएम आहे, कविता आहे. अँड द नेम ऑफ द पोएम आणि कवितेचं नाव आहे सॉंग्स ऑफ हॅपीनेस. सॉंग्स म्हणजे गाणे, हॅपीनेस म्हणजे आनंद, आनंदाचे गाणे. इन दिस 1.1 सॉंग्स ऑफ हॅपीनेस, आपल्याला सॉंग्स ऑफ हॅपीनेस या कवितेमध्ये देयर आर 2 सॉंग्स, 2 गाणे दिलेले आहेत. 2 poems, 2 कविता दिलेल्या आहेत. फर्स्ट, पहिली when you are happy, and second आणि दुसरी sing your way home. या 2 कविता आपल्याला अभ्यासायला दिलेल्या आहेत. लेट्स स्टार्ट फर्स्ट पोएम. पहिल्या कवितेला सुरुवात करूया. when you are happy. Let's read. कविता वाचूया. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hands. कविता आपण वाचलेली आहे. कविता वाचन करताना आपली शब्दांशी ओळख होते, शब्दांचे उच्चार आपल्या लक्षात येतात आणि मग कवितेचा सराव, मग तो गायनाचा असो वाचनाचा असो, त्या सरावाच्या वेळेला आपल्याकडून शब्दांचे उच्चार चुकत नाही, शब्दांचे उच्चार करेक्ट बरोबर येतात. लेट्स सिंग द पोएम. चला आता आपण व्हेन यू आर हॅपी ही कविता गाऊया. लेट्स सिंग. व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट. When you are happy and you know it, clap your hands, clap your hands. When you are happy and you know it, clap your hands, clap your hands. When you are happy and you know it and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hands, clap your hands, clap your hands, clap your hands. अगदी विद्यार्थी मित्रांनो, अशा छानशा चालीमध्ये आपण ही कविता गाऊन पाठ करू शकतो. तुम्ही घरी कवितेचा गायनातून सराव करून कविता पाठ करा. कवितेच्या खाली आपल्याला एक सूचना दिलेली आहे, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. लेट्स रीड. चला वाचूया. Sing the first song again.
पहिलं गाणं पहिली कविता पुन्हा गायची आहे, पण कशी? युजिंग अदर ऍक्शन्स. आता कृती बदलायची आहे, दुसरी कृती वापरून हीच कविता आपल्याला अगेन पुन्हा गायची आहे. अदर ऍक्शन्स, दुसरी कृती कोणती आहे? सिंग अ सॉन्ग, गाणे गाऊन. सिंग अ सॉन्ग, गीत गाणे, गाणे गाणे. डान्स अराउंड, सभोवताली नाचणे. नॉट युअर हेड, मान डोलावणे, एक्सेट्रा. इन प्लेस ऑफ क्लॅप युअर हँड्स. तर कवितेतील क्लॅप युअर हँड्स ही जी ओळ आहे, या ओळीच्या ऐवजी सिंग अ सॉन्ग ही ओळ वापरून किंवा डान्स अराउंड ही ओळ वापरून किंवा नॉट युअर हेड ही ओळ वापरून कविता पुन्हा म्हणायची आहे. क्लॅप युअर हँड्स या ओळीमध्ये टाळ्या वाजणे ही कृती आहे. अगदी तशाच कृती सिंग अ सॉन्ग, गीत गाणे, डान्स अराउंड, सभोवताली नाचणे, नॉट युअर हेड, मान डोलावणे. अशा प्रकारे या कृती वापरून आपण कविता पुन्हा म्हणू शकतो. पुन्हा म्हणूया. लेट्स सिंग अगेन युजिंग सिंग अ सॉन्ग इन प्लेस ऑफ क्लॅप युअर हँड्स. कवितेतील क्लॅप युअर हँड्स या ओळीऐवजी सिंग अ सॉन्ग ही ओळ वापरून आपण कविता पुन्हा गाऊया. लेट्स सिंग. चला गाऊया. When you are happy and you know it, sing a song, sing a song. When you are happy and you know it, sing a song, sing a song. When you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, sing a song, sing a song, sing a song, sing a song. याच प्रकारे सिंग अ सॉन्ग या ओळीऐवजी डान्स अराउंड किंवा नॉड युअर हेड ही ओळ वापरून आपण कविता पुन्हा म्हणू शकतो. जसे When you are happy and you know it, dance around, dance around. When you are happy and you know it, dance around, dance around. When you are happy and you know it and you really want to show it, when you are happy and you know it, dance around, dance around. डान्स अराउंड या ओळीऐवजी आपण नॉट युअर हेड, मान डोलावणे ही ओळ वापरून सुद्धा ही कविता गाऊया. ओके, लेट्स सिंग. When you are happy and you know it, nod your head, nod your head. अगदी याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण ऍक्शन्स कृती वेगवेगळी घेऊन आपण ही कविता पुन्हा पुन्हा म्हणू शकतो. वेगवेगळी ऍक्शन, वेगवेगळी कृती घेऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, टॅप युअर फीट, पाय जमिनीवर आदळणे. टच द ग्राउंड, जमिनीला स्पर्श करणे. अशा प्रकारच्या ओळी वापरून आपण हीच कविता पुन्हा म्हणू शकतो. कवितेचं आपण वाचन केलं आहे, कवितेचं आपण गायन केलं आहे. नाउ लेट्स एक्सप्लेन द पोएम. आता कवितेचं स्पष्टीकरण करूया. When you are happy, जेव्हा तुम्ही आनंदी असता, and आणि ते तुम्हाला माहिती असतं. क्लॅप युअर हँड्स, टाळ्या वाजवा, आनंद व्यक्त करा. When you are happy and you know it, तोच अर्थ आहे पहिल्या स्टांजाचा, कडव्याचा जो आहे तोच. When you are happy, जेव्हा तुम्ही आनंदी असता, and you know it, आणि ते तुम्हाला माहित असतं. क्लॅप युअर हँड्स, टाळ्या वाजवा, आनंद व्यक्त करा. When you are happy and you know it and
यू रिअली वॉन्ट टू शो इट. जेव्हा तुम्ही आनंदी असता आणि ते तुम्हाला माहिती असतं आणि यू रिअली वॉन्ट टू शो इट, ते तुम्हाला खरोखर तुमचा आनंद दाखवून द्यायचा असतो. वेन यू आर हॅप्पी, जेव्हा तुम्ही आनंदी असता, अँड यू नो इट, ते तुम्हाला माहित असतं, क्लॅप युअर हँड्स, टाळ्या वाजवा, आनंद व्यक्त करा. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला आनंद होतो त्यावेळेला आपण वेगवेगळ्या कृती करतो, जसे गाणे गुणगुणणे, हमिंग, मोठेने उड्या मारणे, जम्प हाय, मोठी उडी मारणे, अशा वेगवेगळ्या कृती आपण आनंदामध्ये करत असतो आणि आपला आनंद व्यक्त करत असतो. दिस इज आवर फर्स्ट पोएम, फर्स्ट सॉन्ग. ही आपली पहिली कविता आहे, पहिलं गाणं आहे. नाउ आता लेट्स मूव टू द सेकंड पोएम, सेकंड सॉन्ग. आता आपण दुसरी कविता, दुसरं गाणं याकडे वळूया. लेट्स रीड द पोएम. कविता वाचूया. सिंग युअर वे होम at the close of the day. Sing your way home, drive the shadows away. Smile every mile, for wherever you roam, it will brighten your road, it will lighten your load, if you sing your way home. कवितेचं वाचन झालं आहे. वाचनामुळे शब्दांचे उच्चार स्पष्टपणे आपल्या लक्षात येतात आणि कवितेच्या सरावाला गाताना शब्दांचे उच्चार चुकत नाही, बरोबर येत असतात. तर कविता वाचन झालं आहे. चला कविता गाऊया. लेट्स सिंग द पोएम. Sing your way home, sing your way home, sing your way home at the break. Sing your way home at the close of the day. Sing your way home, sing your way home, sing your way home, drive the shadows away. Smile every mile, smile every mile, smile every mile, for wherever you roam, it will brighten your road, it will lighten your load, if you sing your way home, if you sing your way home. तर छानशा चालीमध्ये, तालासुरामध्ये आपण कविता गायन केलेलं आहे. ही कविता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात असलेल्या वेगवेगळ्या चालींवरूनही तुम्ही म्हणू शकता. कवितेला वेगळी चालही देऊ शकता. जसे बघा, Sing your way home at the close of the day. Sing your way home, drive the shadows away. Smile every mile, for wherever you roam, it will brighten your road, it will lighten your load, if you sing your way home. अशी छानशी स्वतःच्या मनातली, स्वतः तयार केलेली चाल देऊनही तुम्ही कविता तालासुरामध्ये गाऊ शकता. कविता तालासुरामध्ये गाण्याचा फायदा असा असतो की कविता आपली पाठ होते, लर्न बाय हार्ट, मनाने पाठ होते, रिसाइट होते, सतत लक्षात राहते, पाठ होऊन जाते. लेट्स एक्सप्लेन द पोएम. चला कवितेचं स्पष्टीकरण समजून घेऊया. सिंग युअर वे होम. सिंग म्हणजे गाणे गा. युअर वे होम, घराकडे, तुमच्या घराकडे जाताना गात जा, गाणे म्हणा. म्हणजेच बी हॅप्पी, आनंदी राहा. सिंग युअर वे होम, खाली अर्थ दिला आहे. सिंग युअर वे होम, तर त्याचा अर्थ बघा. वेन यू आर गोइंग बॅक होम, जेव्हा तुम्ही घरी परत जात असता. ऑन द वे, सिंग, तर घराकडे जाताना मार्गामध्ये सिंग, गात जा. बी हॅप्पी, आनंदी राहा. सिंग युअर वे होम, घराकडे जाताना गात जा, आनंदी राहा. ऍट द क्लोज ऑफ द डे, अर्थ बघा खाली दिलाय. ऍट द क्लोज ऑफ द डे, ऍट द एंड ऑफ द डे, दिवसाच्या अंती. वेन वर्क इज डन, जेव्हा काम संपलेले असते.
जेव्हा काम संपलेले असते तेव्हा कामावरून घराकडे जाताना सिंग गात जा, आनंदी राहा. सिंग युअर वे होम. कामावरून घराकडे परत जाताना गात जा, आनंदी राहा. ड्राईव्ह द शॅडोज अवे. ड्राईव्ह म्हणजे काढून टाकणे, डिलीट करणे, रिमूव्ह करणे, काढून टाकणे. शॅडोज, इथे शॅडोजचा अर्थ सावली नाही तर सॅड थॉट्स, दुःखी विचार. ड्राईव्ह द शॅडोज अवे, मनातील दुःखी विचार, नकारात्मक भावभावना काढून टाका. सेकंड स्टांजा, दुसरं कडवं. स्माइल एव्हरी माइल. पावलागणिक स्मित करा, पावलोपावली हसतमुख राहा. फॉर, कारण की. बिकॉज. व्हेरेवर यू रोम. तुम्ही जिथे जिथे जाणार. रोम म्हणजे वॉन्डर, फिरणे, ट्रॅव्हल, प्रवास करणे. तुम्ही जिथे, फॉर व्हेरेवर यू रोम, कारण की तुम्ही जिथे जिथे जाणार, फिरणार, प्रवास करणार. इट विल ब्राइटन युअर रोड. तुमचे स्मित, तुमचं स्माइल तुम्हाला आनंदी वाटण्यास मदत करेल, तुम्हाला आनंदी वाटायला सहाय्य करेल. इट विल लाइटन युअर लोड. इट म्हणजे तुमचं स्माइल, तुमचं स्मित तुमच्या मनावरील ताण कमी करेल, तुमच्या मनातील अडीअडचणी, त्रास या तुम्हाला त्यांची तीव्रता कमी वाटण्यास मदत करेल. इफ यू सिंग युअर वे होम. पण हे केव्हा? इफ, जर. यू सिंग, तुम्ही गाणार, युअर वे होम, जर तुम्ही तुमच्या घराकडे जाताना मार्गामध्ये गात जाणार तर. अशा प्रकारे आपण कवितेचं एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरणही अंडरस्टँड केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 1.1 सॉंग्स ऑफ हॅपीनेस या टॉपिक मध्ये, या कवितेमध्ये व्हेन यू आर हॅपी ही पहिली कविता, सिंग युअर वे होम ही दुसरी कविता, या दोन कवितांचा अभ्यास केलेला आहे. अगदी याच प्रकारे कविता वाचन करून तिचं छानसं चालीमध्ये, तालासुरामध्ये गायन करून कवितेचा अर्थ लक्षात घेऊन कविता सतत स्मरणात ठेवा, कविता गात राहा. टिल देन, हॅव नाईस टाइम, एन्जॉय युअरसेल्फ, हॅव रिटन अ गुड डे विथ बादाम पिस्ता. थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासामध्ये नवीन चॅप्टरसह पुन्हा भेटूया. धन्यवाद. थँक्यू.